मी सुप्रिया चित्रा मनपूर्वक स्वागत करते। हा महोत्सव कोहिनूर ग्रुपच्या सहयोगाने साजरा होतो। आज फुलोत्सवाचा तिसरा दिवस। रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांनी हा महोत्सव आता ज्ञान आणि खुमासदार लेखनानं रसिकांना मनमुराद आनंद देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना आपण सर्वजण आज या समारंभासाठी तिथे उपस्थित आहोत। व्यासपीठावरील मी नैनिश देशपांडे यांना विनंती करते की त्यांनी पुण्यातील अग्रगण्य बांधकाम ग्रुप सादर करावं, फुलोत्सवाची भेटवस्तू देऊ। चिन्ह मानपत्र श्रीफळ आणि रुपये 25,000। बद्दल अपार आदर व्यक्त करणाऱ्या आणि अनेक कला प्रकारांना स्पर्श करणाऱ्या या फुलोत्सव महोत्सवामध्ये तिथं आदरभावानं आणि कृतज्ञतेनं पाहिलं, आयडल वर्शिपच केली, ज्याचा खूप प्रभाव पडला, त्यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतोय यापेक्षा मोठं भाग्य कोणतं असं मला वाटतं। पुलंचं साहित्य वाचता रोजसाठी त्याच्यामुळे मला माझं डोक्याचं माप पण माहीत झालं होतं, म्हणजे कधी फिट होते कधी। एवढी मोठी पदवी घेतल्यानंतर काही काळ तुम्ही नोकरी केली, त्याच वेळेला काही नाटकातून किंवा एकांकिकात मिळेपर्यंत दिलीप प्रभावळकर नेमकं काय काय करतो? केलं पाहिजे की दूरदर्शन नवीन असल्यामुळे आणि घराघरात पोहोचल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होतं त्यावेळेला, तर लोकांच्या परिचयाचे चेहरे आम्ही प्रथम झालो, म्हणजे टी व्ही स्टार्स झाला म्हणता येईल। खऱ्या अर्थाने टी व्ही स्टार्स मी आणि बाळ कर्वे तर पहिले टी व्ही स्टार्स होते, त्याच्यामुळे अमराठी लोक सुद्धा टी व्ही बघायचे, तर दुसरा चॉईस नव्हता, म्हणजे एकच सिरियल होती, एकच चॅनल होता। तर आम्ही ही जीवनराव सिरियल खूप पॉप्युलर झाली होती, तर त्याच्या आधी मी बरंच काही करत होतो, पण घराघरात पोहोचलो, मला एक चेहरा मिळाला, इमेज मिळाली, प्रतिमा मिळाली, पॉप्युलरिटी मिळाली, हे जीवनराव एवढं कबूल केलं पाहिजे। पण बरंच काही करून बघतो मी मूळचा स्टेजचा, म्हणजे नाटकातला हे, आणि जीवनरावमुळे या माध्यमामुळे मी घराघरात पोहोचलो। त्याला निमित्त कोण झालं? ॲक्च्युली माझा थोडासा उलटा प्रवास असा झाला की मी या आमच्या कॉलनी आणि कॉलेजच्या बाहेर पहिल्यांदा नाटक जे केलं ते एका मोठ्या प्रायोगिक संस्थेचं राज्यनाट्य स्पर्धेत नाटक केलं। रंगायन नावाची खूप अशी दबदबा असलेली संस्था होती आणि नेतृत्व त्याचं विजय मेहतांकडे होतं, विजय तेंडुलकर, माधव वाटले वगैरे अशी मंडळी होती, आणि त्यांनी मला एका रोलसाठी बोलवलं। त्याच्यामुळे या प्रायोगिक संस्थेमध्ये मी तेंडुलकरांचं नाटक केलं, लोक नसावा ही विनंती म्हणून। तिथे मधुकर नाईक याची ओळख झाली आणि तो मला म्हणाला की तुला बालनाट्यामध्ये काम करायला आवडेल का? म्हणजे मी आधी प्रायोगिक नाटक काम केलं आणि मग बालनाट्यामध्ये आलं, असं बालनाट्यातून सुरुवात नाही केली। तर मग तुम्ही म्हटलं मला काही करायला आवडेल, म्हणजे काही करायला आवडेल अशीच मनाची स्थिती होती, आणि मग तो मला मतकरींकडे घेऊन गेला, आणि मला असं वाटतं की मतकरींकडे बरंच काही घडलं माझ्या बाबतीत, म्हणजे एक नट म्हणून एक घडण्याची प्रक्रिया जी असते की एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ, स्वतःला शोधण्याची प्रक्रिया, ही मतकरींकडे झाली। त्याला निमित्त ठरला मधुकर नाही, तर तो तिकडे काम करायचा मधुसा माझ्याबरोबर, आणि तो इथे पण त्याचा ऑलमोस्ट पार्टनर होता रत्नाकर मतकरींचा, त्याच्यामुळे ते मला तिकडे घेऊन गेले। तिकडे मात्र मला खूपच व्हरायटी ऑफ रोल्स करायला मिळाले, आणि मी असे असे रोल्स करू शकतो, मी असा असा आवाज वेगळा बदलू शकतो, या तऱ्हेने वेगळा दिसू शकतो, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास मला मतकरींकडल्या नाटकांमध्ये मिळाला। तिकडे मी 6 बालनाट्य केली, 6 प्रौढांची नाटकं केली,